नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण बघतोय क्लास 10 चा सिमिलॅरिटी हा लेसन जो मॅथ्स 2 मध्ये येतो आणि ज्याची तुम्हाला आतुरतेने वाट पाहत होता। आणि आजचं जे लेक्चर आहे ते लेक्चर आहे आपलं लेक्चर नंबर 2। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे तर प्रॅक्टिस सेट 1.1 बघणार आहे। या आधीचा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल किंवा या आधीचं लेक्चर्स बघायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघून घ्या। तर चला मग स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट 1.1। तर बघा फर्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5। म्हणजे एका ट्रायंगलची हाईट आणि बेस दिलेला आहे। म्हणजे आपण काय करायचंय, क्वेश्चन्स रीड करत करत काय करायचंय, आपण त्याच्यावरती काम करायचंय। म्हणजेच काय करायचंय, डायग्राम ड्रॉ करा किंवा एखादा ट्रायंगल कन्सिडर करा आणि मग ते राईट करा। मग आता आपण इथं डायग्राम ड्रॉ केली, समजा आपण मी एक ट्रायंगल घेतलेलं इथं, तर बघा PQR हा ट्रायंगल घेतला। तर बघा त्याचा जो बेस आहे तो किती दिलेला आहे, बेस म्हणजे QR ची लेंथ ती किती आहे आपली, तर 9 दिलेली आहे। आणि ही जी परपेंडिक्युलर हाईट असती ती हाईट किती दिलेली आहे आपल्याला, 5 दिलेली। ठीक आहे, हे झालं फर्स्ट ट्रायंगल। दुसऱ्या ट्रायंगलचं काय सांगितलेलं आहे बघा, बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड द हाईट इज 6। म्हणजे अजून एखादा ट्रायंगल घेतलेला आहे, ABC घेऊयात, ABC। आता बेस किती दिलाय, बेस दिलेला आहे 10 दिलेला आहे आणि हाईट किती आहे या ट्रायंगलची, हाईट आहे 6। ठीक आहे, आता फाइंड काय करायला सांगितले बघा, फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ द ट्रायंगल्स। आता एरियाज ऑफ द ट्रायंगलचे रेशोज आपल्याला फाइंड करायचे। आता एरियाज ऑफ द ट्रायंगलचे रेशोज कसे फाइंड करायचे, ज्या वेळेला बेस आणि जी हाईट आहे जर वेगळी वेगळी असेल, म्हणजे दोन ट्रायंगल दिलेले आहेत, दोन्ही ट्रायंगलचे बेस वेगळा आहे, हाईट वेगळी आहे, बेस वेगळा आहे, हाईट वेगळी आहे। म्हणजे वेगळं मिळणं कसं, इथला 10 आहे तर इथला पण 10 आहे का, नाहीये, तर 9 आहे, म्हणजे वेगळे वेगळे आहेत अशा पद्धतीने। ठीक आहे, तर मग अशा वेळेला काय करतं, तर एरिया ऑफ द ट्रायंगलचा ज्या वेळेला रेशो फाइंड करतो त्यावेळेला काय करतो, द प्रोडक्ट ऑफ द प्रपोर्शनेट टू द बेसेस अँड द हाईट्स। म्हणजे मल्टिप्लिकेशन कशाची, तर प्रोडक्ट ऑफ कशाची, बेस इंटू हाईट, आणि अपॉन मध्ये पण काय असणार आहे, बेस इंटू हाईट असणार आहे आपला। आणि हे आपण मागच्या लेक्चर मध्ये शिकलेलो आहे, त्यामुळे त्या कन्सेप्ट आपण त्या लेक्चर मध्ये क्लिअर केलेले आहेत, त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या। फर्स्ट आता आपण गिवन घेतलं, काय गिवन घेतलं, इन अ ट्रायंगल PQR। ठीक आहे, QR काय आपला, तर बेस आहे, किती आहे, 9 आहे, आणि इथं आपण S नाव देऊया, तर PS इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला, तर 5 दिलेलं आहे। तर इथं बघा PS परपेंडिक्युलर टू काय आहे, QR आहे, म्हणजे PS ही काय आपली हाईट आहे। इथं आपण D करूया। आणि दुसरा ट्रायंगल आहे आपला, इन अ ट्रायंगल काय दिलेलं आहे, ABC मध्ये काय दिलेलं आहे बघा, तर BC इज इक्वल्स टू 10 दिलेलं आहे आणि AD इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे, 6 दिलेलं आहे। त्याच पद्धतीनं AD परपेंडिक्युलर टू BC दिलेलं आहे। आता आपल्याला काय करायचे, तर दोन्ही ट्रायंगलचे रेशोज फाइंड करायचे, एरियाचे रेशो, नुसते रेशो नाही, म्हणजेच एरिया ऑफ अ ट्रायंगल, फर्स्ट ट्रायंगल होता आपला PQR अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC इज इक्वल्स टू बेस इंटू हाईट। आता बेस काय आहे बघा, फर्स्ट ट्रायंगलचा बेस काय आपला, तर QR आहे। ठीक आहे, म्हणजे इथं काय येणार आहे आपलं, QR इंटू हाईट काय आहे आपली, PS आहे। सेकंड ट्रायंगलची BC हा काय आहे, त्यांचा बेस आहे आणि हाईट काय आहे आपली, तर AD। तर रिझन काय होतं बघा, प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड हाईट्स आर प्रोपोर्शनेट। ठीक आहे, म्हणजे ज्या वेळेला बेस, मी मगाशी सांगितलं, बेस आणि हाईट वेगवेगळी असेल त्यावेळेला प्रोडक्टचा रेशोज काय असतो, तर प्रोपोर्शनेट मध्ये असतो। आता गिवन मध्ये काय काय दिले बघा, QR आणि PS दिलेलं आहे। QR किती दिलेलं आहे इथं, तर 9 दिलेलं आहे, आणि हा किती दिलेला आहे, 5 दिलेलं आहे, अपॉन सेम इथं 10 इंटू 6 दिलेलं आहे, म्हणून 10 इंटू 6। आता इथं आडवा भागाकार पद्धत आलेली आहे, आणि आडवा भागाकार पद्धत कशी करायची त्याची लिंक आपण गणिताचा बेस ही प्लेलिस्ट आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या प्लेलिस्ट मध्ये तो व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की बघून घ्या। तर इथे बघा 5 1 जा 5, 5 2 जा 10। आता इथं 3 च्या टेबल मध्ये दोन्ही नंबर आहेत, 3 2 जा आणि 3 3 जा। म्हणजेच आता बघा न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 आले आणि 2 2 जा किती आले, 4 आले। देअरफॉर आपल्याला काय फाइंड करायला सांगितलं, तर एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC इज इक्वल्स टू 3S4। हे आपलं काय आहे, आन्सर आहे। म्हणजे त्याचा दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशोज हा काय 3S4 आहे। सेकंड क्वेश्चन आपण बघतोय, सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर इन फिगर BC परपेंडिक्युलर टू AB।
BC परपेंडिक्युलर टू AB म्हणजे BC ही काय झालेली आहे आपली हाईट झालेली आहे. BC इज इक्वल्स टू 4 म्हणजे BC पासून BC ची जी लेंथ आहे ती किती दिलेली आहे आपल्याला तर 4 दिलेली आहे. AD इज इक्वल्स टू 8 A पासून D किती दिलेले आहे तर 8 दिलेले आहे. आणि सॉरी इथे रीड करायला राहील आपलं AD परपेंडिक्युलर टू AB AD परपेंडिक्युलर टू AB म्हणजे AD हा काय आहे परपेंडिक्युलर आहे AB ला म्हणजेच AD पण आपली काय झाली या ट्रायंगलची खालच्या ट्रायंगलची हाईट झालेली ठीक आहे. देन फाइंड द एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC म्हणजे वरचा ट्रायंगल आणि एरिया ऑफ अ ट्रायंगल ADB म्हणजे काय झालेलं आहे खालचा ट्रायंगल. आता एक ऑब्झर्वेशन केलं तर बघा दोन्ही ट्रायंगल जर घेतले BC पण आपली हाईट आहे आणि AD पण हाईट आहे आणि दोन्ही ट्रायंगलचा जो बेस आहे तो बेस काय आहे आपला तर कॉमन आहे म्हणजेच हाईट्स आर प्रपोर्शनेट. करेक्ट. ज्यावेळेला बेस आर कॉमन देन हाईट्स आर प्रपोर्शनेट. म्हणजेच इथे येताना बघा फर्स्ट आपण काय करणार आहे गिव्हन राईट करणार आहे. गिव्हन राईट काय केलं आपलं गिव्हन काय दिलेलं आहे आपल्याला इन अ ट्रायंगल ABC काय ABC मध्ये तर BC परपेंडिक्युलर टू AB दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट काय दिलेली आहे तर BC इज इक्वल्स टू 4 दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं इन अ ट्रायंगल ADB दिलं तर यामध्ये काय दिलेलं आहे बघा AD परपेंडिक्युलर टू AB दिलेले आहे आणि दुसरी गोष्ट AD इज इक्वल्स टू 8 दिलेली आहे आणि आपल्याला रेशो कशाचा फाइंड करायचा तर एरिया ऑफ अ ट्रायंगलचे रेशो फाइंड करायचे. देअरफॉर काय असणार आहे बघा एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल ADB इज इक्वल्स टू. आता इथं काय सांगितलं ज्या वेळेला बेस आर कॉमन्स असतात त्यावेळेला रेशो कशाचे प्रपोर्शनेट असतात तर हाईटचे रेशो प्रपोर्शनेट असतात. म्हणजे फर्स्टची हाईट काय होती आपली तर BC अपॉन AD. हे लक्षात आलं का नसेल तर बघा आपण काय करतो बेस इंटू हाईट बेस काय आपला तर AB इंटू हाईट काय आहे आपली BC अपॉन परत एकदा बेस काय आपला तर AB इंटू हाईट काय आपली AD म्हणजे बेस कॉमन होता त्यामुळे गेट कॅन्सल झालेलं आहे आणि राहिलं काय आपलं तर BC अपॉन AD म्हणून आपण डायरेक्टली राईट काय केलेलं आहे BC अपॉन AD राईट केलेलं आहे. इथं आपण रिझन राईट करू शकतो बेस आर कॉमन देन हाईट्स आर प्रपोर्शनेट. ठीक आहे. आता इथं बघा BC किती आपला BC किती दिलेला आहे 4 दिलेला आहे AD किती दिलेला आहे 8. परत एकदा इथं आडवा भागाकार पद्धतीने आलेली आहे म्हणजे 4 1 जा 4 4 2 जा 8 म्हणजे जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे आपलं 1/2 असणार आहे. म्हणजे द एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल ADB इज इक्वल्स टू 1/2. हे आपला आन्सर असणार आहे. थर्ड वन क्वेश्चन बघतोय आपण आणि थर्ड वन क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा इन अ ऍडजॉइनिंग फिगर सेगमेंट PS परपेंडिक्युलर सेगमेंट RQ. आता PS सेगमेंट कुठे बघा PS सेगमेंट परपेंडिक्युलर टू RQ म्हणजे ही काय झाली आपली अल्टिट्यूड म्हणजे ही आपली परत एकदा काय झालेली आहे हाईट झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट परत बघा सेगमेंट QT परपेंडिक्युलर टू सेगमेंट PR. आता QT परपेंडिक्युलर टू PR म्हणजे ही पण एक हाईट दिलेली आहे आपल्याला. इफ RQ इज इक्वल्स टू 6 RQ किती दिलेलं आहे आपल्याला 6 दिलेलं आहे. नेक्स्ट बघा PS किती दिलेलं आहे P पासून S म्हणजे ही जी हाईट आहे ती पण किती दिलेली आहे आपल्याला 6 दिलेली आहे. अँड PR इज इक्वल्स टू 12 PR म्हणजे ही जी इथून इथपर्यंतचा जो बेस आहे हे किती दिलेले आहे आपल्याला तर 12 दिलेले आहे. देन फाइंड द QT म्हणजे आपल्याला फाइंड करायचंय ज्या वेळेला आपल्याला क्वेश्चन दिला जातो त्यावेळेला आपण काय करायचंय क्वेश्चन्स रीड करत करत आपल्याला ज्या लेंथ दिलेल्या असतात त्या लेंथ आपण काय करणार आहे तर डायग्राम मध्ये राईट करणार आहे जेणेकरून काय होतं की आपल्याला समजतं की आपल्याला काय फाइंड करायचंय आणि कसं फाइंड करायचंय. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला बघा QT फाइंड करायचंय. ठीक आहे. आता ट्रायंगल जर ऑब्झर्व केला तर 1-2 ट्रायंगल आहेत पण इथला एकच ट्रायंगल आहे जो मेन ट्रायंगल आहे आपला जो आहे PRQ जे आपण गिव्हन मध्ये राईट करूया. इन अ ट्रायंगल काय घेतलं बघा PQR घेतला PQR घेतला तर यामध्ये फर्स्ट काय होतं बघा तर सेगमेंट PS परपेंडिक्युलर सेगमेंट RQ किंवा QR. ठीक आहे. म्हणजेच बघा RQ वरती काय परपेंडिक्युलर आहे आपलं PS हे परपेंडिक्युलर आहे म्हणजे PS ही काय झालेली आहे आपली हाईट झालेली आहे आणि PQR चा QR हा काय असणार आहे आपला बेस असणार आहे. ठीक आहे. आता इथे 2 ट्रायंगल नाही आहेत म्हणजे आपल्याला डायरेक्टली काय करायला लागेल तर एरिया ऑफ अ ट्रायंगल काढायला लागेल पण त्यासाठी आपल्याला बघा पहिल्यांदा काय दिलेले आहे RQ किती दिलेले आहे 6 दिलेले आहे PS किती दिलेले आहे 6 दिलेले आहे. ठीक आहे. देअरफॉर एरिया ऑफ अ ट्रायंगल कुठला
PQR इज इक्वल्स टू 1/2 बेस इंटू हाईट. आता बेस इंटू हाईट म्हणजेच किती आहे बघा, बेस काय आहे आपला, बेस म्हणजेच QR आहे, ठीक आहे, इंटू हाईट, हाईट म्हणजेच काय घेतली आपण तर PS घेतली. तर इथं बघा 1/2 QR किती आहे आपला तर 6 आहे, म्हणून इथं आले 6 इंटू PS किती आहे बघा तर 6 आहे, म्हणजे हाईट पण परत एकदा 6 आहे. इथं परत एकदा आडवा भागाकार पद्धत आलेली आहे. आडवा भागाकार पद्धत कशी करायची त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन दिलेली आहे, गणिताचा बेस या प्ले लिस्ट मध्ये, तेही तुम्ही बघून घ्या. इथं बघा 2 च्या टेबल मध्ये 6 आहे, म्हणजे 2 3 6 आलेले आहेत, म्हणजे 6 3 किती आले 18. म्हणजेच एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR हा काय आलेला आहे आपला 18 आलेला आहे, ठीक आहे. पण आपल्याला काय करायला सांगितले तर दुसरं ऑब्झर्वेशन केलं बघा. आता ही हाईट न कन्सिडर करता ही हाईट कन्सिडर केली तर आपला बेस काय होतो तर PR हा बेस होतो. आता एरिया ऑफ अ ट्रायंगल माहिती आपल्याला, बेस माहिती आपल्याला ना, हाईट आपल्याला फाइंड करायची. म्हणजेच आपल्याला परत एकदा काय करायला लागेल बघा, दुसरा तोच ट्रायंगल इन अ ट्रायंगल PQR, ठीक आहे. आता इथं काय होतं आपलं QT परपेंडिक्युलर टू काय होतं PR होतं, ठीक आहे. आता QT परपेंडिक्युलर टू PR म्हणजे QT हा आपल्याला काय झाली हाईट झालेली आहे, ठीक आहे. आणि गिव्हन मध्ये काय दिलेले आपल्याला तर QR इज इक्वल्स टू 6. पण आपल्याला हे QR लागणार आहे का नाही लागणार, म्हणजे आपल्याला लागणार आहे काय हा बेस लागणार आहे, म्हणजे PR इज इक्वल्स टू किती आहे आपला तर 12 आहे. नंबर 1 द्या ह्याला. मग आता काय करू शकतो बघा, फ्रॉम 1 काय केलं तर एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू 1/2 बेस, बेस काय घ्यायचंय आपल्याला तर PR घेतलं इंटू हाईट काय आहे आपली तर QT जी आपल्याला फाइंड करायची. आता एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR किती होता आपला तर किती आलेलं आहे 18 दिलेलं आहे, म्हणजे तिथे आलेले 18 इज इक्वल्स टू 1/2 बेस, बेस किती आहे आपला तर 12 आहे इंटू QT आपल्याला काय करायचंय फाइंड करायचंय, ठीक आहे. आता इथे बघा 2 च्या टेबल मध्ये 12 आहे, त्यामुळे 2 6 12 आलेले आहेत. आता हा 6 QT ला काय होता मल्टिप्लाइड होता, तो इकडे आल्यानंतर डिवाइड मध्ये जाईल, म्हणजेच 18/6 इज इक्वल्स टू QT. 6 1 6 6 3 18, therefore QT इज इक्वल्स टू 3. हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 4 बघतोय. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय सांगितलं बघा, इन ऍडजॉइनिंग फिगर AP परपेंडिक्युलर टू BC, म्हणजे AP हा काय दिलेला आहे परपेंडिक्युलर दिलेला आहे, म्हणजे AP इज द काय असणार आहे आपली हाईट असणार आहे ट्रायंगलची. आता इथं काय सांगितलंय बघा AD पॅरलल टू BC, म्हणजे काय सांगितलेलं आहे AD पॅरलल टू BC, म्हणजे ज्या वेळेला दोन लाईन पॅरलल असतात त्यावेळेला त्या दोन पॅरलल लाईन मध्ये जेवढे ट्रायंगल्स तयार होतात त्या ट्रायंगलची जी हाईट असते ती हाईट काय असती तर इक्वल असती. आता हा एक ट्रायंगल तयार झाला आणि हा एक ट्रायंगल तयार झाला, तर ही जी हाईट असणार आहे ह्या दोन्ही ट्रायंगलची ती हाईट काय असणार आहे सेम असणार आहे. मग भले ते ट्रायंगल कोणत्याही शेप मध्ये का असेनात, ठीक आहे, आले लक्षात. तर आता बघा आपल्याला गिव्हन मध्ये काय काय सांगितलेलं आहे, इन ऍडजॉइनिंग फिगर AP परपेंडिक्युलर टू काय दिलेलं आहे फर्स्ट गिव्हन. जॉमेट्री मध्ये गिव्हन लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जो क्वेश्चन दिलेला असतो त्या क्वेश्चन मध्ये जे निम्म आन्सर असतं म्हणतो आपण, ते निम्म आन्सर तुम्हाला क्वेश्चन मध्ये असतं, त्यामुळे जॉमेट्री सारखा सोपा विषय कोणताही नाही. तर बघा आता गिव्हन काय दिलेले आपल्याला तर बघा AP परपेंडिक्युलर टू काय दिलेले आहे BC दिलेले आहे. दुसरी गोष्ट काय सांगितलेली आहे तर AB AD पॅरलल टू BC. फक्त ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीच्या कन्सेप्ट क्लिअर असणं महत्वाचं आहे, जसं की दोन पॅरलल लाईन्स मधले असणाऱ्या ट्रायंगलची हाईट इक्वल असते. आता जर तुम्हाला हेच माहिती नसेल आणि पॅरलल लाईन्स दिल्यात हे एवढंच माहिती असेल तर तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकणार नाही, बरोबर आहे. त्यामुळं पहिल्यापासून मी एकच गोष्ट सांगत असते तुम्हाला की तुमच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट क्लिअर असणं खूप महत्वाचे आहे. तर आता बघा AP परपेंडिक्युलर टू BC आणि AD पॅरलल टू BC दिलेले आहे, ठीक आहे. आता आपल्याला फाइंड काय करायचंय तर एरिया ऑफ अ ट्रायंगल काय फाइंड करायचंय आपल्याला तर एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल काय असणार आहे तुमचा तर BCD दिलेले आहे, ठीक आहे. आता फर्स्ट बघा ट्रायंगल कुठला आहे ABC म्हणजे BC हा काय झालेला आहे आपला बेस झालेला आहे, म्हणजे इथे काय येणार आहे प्रोडक्ट ऑफ बेसेस इनटू हाईट्स. तर आता हाईट काय आहे बघा तर AP इज द हाईट, म्हणजे AP येणार इथं, बरोबर. अपॉन नेक्स्ट ट्रायंगल कुठला आहे आपला तर एरिया ऑफ अ ट्रायंगल BCD दिलेला आहे. कुठला दिलेला आहे BC आणि D दिलेला आहे, म्हणजे हा ट्रायंगल दिलेला आहे. पण हाईट परपेंडिक्युलर आहे त्याच्यामुळे BCD ची हाईट पण काय असणार आहे AP असणार आहे आणि बेस पण काय आहे तुमचा BC आहे, म्हणजे इथं बघा BC इंटू काय असणार आहे इथं AP. रिझन्स लिहू शकता product of height and bases are proportionate.
आता इथे बघा बीसी आणि बीसी होतं, एपी आणि एपी होतं, म्हणजे किती राहिलं 1 आलेलं आहे, म्हणजे 1 as 1 आलेलं आहे. देअरफॉर एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC as एरिया ऑफ अ ट्रायंगल BCD इज इक्वल्स टू काय असणार आहे 1 as 1. हे आपलं काय असणार आहे आन्सर असणार आहे. आणि आन्सरला स्क्वेअर बॉक्स किंवा रेक्टँगल बॉक्स काढायची सवय लावा, जेणेकरून जेही आन्सर चेक करतात त्याचं लक्ष तुमचं जे आन्सर आहे त्याच्यावर जातं आणि ते दिसताना पण रेखीव दिसतं. फिफ्थ क्वेश्चन बघतोय आणि फिफ्थ मध्ये काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला, तर इन ऍडजॉइनिंग फिगर PQ परपेंडिक्युलर टू BC, PQ परपेंडिक्युलर टू BC म्हणजे PQ इज द हाईट झालेली आहे, AD परपेंडिक्युलर टू BC, AD परपेंडिक्युलर टू BC म्हणजे AD पण आपली काय झालेली आहे हाईट आहे. ठीक आहे. आता इथे बघा देन फाइंड द फॉलोइंग रेशोज, आपल्याला रेशोज दिलेले आहेत एरियाज ऑफ ट्रायंगलचे, ते आपल्याला फाइंड करायचे. तर आता बघा आपण फर्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे गिवन मध्ये काय दिलेलं आहे, तर PQ परपेंडिक्युलर टू BC अँड AD परपेंडिक्युलर टू BC हे एवढंच गिवन मध्ये दिलेलं आहे. आता फर्स्ट आपल्याला फाइंड काय करायचंय, तर एरिया ऑफ अ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल PBC. ठीक आहे. आता बघा दोन ट्रायंगल दिलेत, पहिला ट्रायंगल आहे आपला PQB, PQB कुठे आहे बघा PQB घेतला तर याची जी बेस असणार आहे तो काय असणार आहे आपला हा बेस असणार आहे. ठीक आहे, म्हणजे बेस काय आला आपला BQ इंटू हाईट काय दिलेली आहे आपली PQ म्हणजे तिथे येणार आहे PQ. नेक्स्ट काय दिलेलं आहे बघा एरिया ऑफ ट्रायंगल PBC दिलेलं आहे, PBC म्हणजेच कुठे आहे बघा PB आणि C म्हणजे ह्या PBCचा जो बेस आहे तो हा होल बेस आहे, म्हणजे इथं काय असणार आहे तुमचा BC हा बेस असणार आहे आणि परत एकदा P हा पॉइंट आहे आपला व्हर्टेक्स पॉइंट, त्याच्यामुळे हाईट परत काय असणार आहे सेम असणार आहे, म्हणजे PQ ही हाईट असणार आहे. बरोबर. आता हाईट गेट कॅन्सल झालं तर राहिलं काय आपलं तर BQ अपॉन BC म्हणजे तिथे येताना काय येणार आहे आपलं हाईट्स आर सेम देन काय असणार आहे आपले बेसेस आर प्रोपोर्शनेट. आणि आपल्याला प्रत्येक वेळेला रिझन लिहिणं नेसेसरी आहे, रिझन्सला पण मार्क्स असतात, त्यामुळे प्रत्येक वेळेला म्हणजे सुरुवातीपासूनच तुम्ही रिझन्स लिहायची सवय लावली तर तुम्हाला पुढे जाऊन अवघड वाटणार नाही. त्यामुळे ज्या वेळेला आता सुरुवातच झालेली आहे आपली तर तुम्ही प्रत्येक स्टेप्सला रिझन वाईज लिहिला, म्हणजे प्रत्येक स्टेपला इन द सेन्स ज्या स्टेप्सला रिझन्स मस्ट आहेत इम्पॉर्टंटच आहेत त्या स्टेप्सला आपल्याला रिझन लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचा जो रेशो आहे तो काय आलेला आहे बघा, तर एरिया ऑफ अ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल PBC इज इक्वल्स टू काय आलेलं आहे BQ अपॉन BC हे आपलं आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन काय दिले बघा आपल्याला, तर दुसरा क्वेश्चन आहे आपला, तर एरिया ऑफ अ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC. ठीक आहे. आता एरिया ऑफ अ ट्रायंगल PBC आणि एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC आहे. पहिल्यांदा आपण काय बघणार आहे PBC बघणार आहे. PBC कुठे आहे बघा, तर हा मोठा ट्रायंगल PBC म्हणजे मगाशी घेतला होता तोच, म्हणजे BC ही काय असणार आहे जी हाईट असणार आहे, सॉरी BC हा आपला बेस असणार आहे आणि PQ काय असणार आहे हाईट असणार आहे. त्याच पद्धतीने जर ABC घेतला तर ABC मध्ये बेस परत काय आलेला आपला BC आलेला आहे आणि हाईट काय असणार आहे आपला A पासून व्हर्टेक्स आहे, त्यामुळे AD ही काय असणार आहे त्याची हाईट असणार आहे. म्हणजे तिथे परत बघा बेस कॉमन आला त्याच्यामुळे हाईट्स आर प्रपोर्शनेट, म्हणजेच काय येणार आहे PQ अपॉन AD. म्हणजेच काय रिझन काय येणार आहे आपलं, तर बेस आर कॉमन देन हाईट्स आर प्रपोर्शनेट. म्हणजेच बघा एरिया ऑफ अ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC चा रेशो काय असणार आहे आपल्याला PQ अपॉन AD म्हणजेच हाईट्स आर प्रपोर्शनेट मध्ये असणार आहे. ठीक आहे. आता थर्ड वन बघतोय एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल ADC आहे. ठीक आहे. आता बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC म्हणजे ABC आहे, म्हणजे BC हा काय झालेला आहे आपला बेस आहे. ठीक आहे. आणि हाईट काय आपली A पासून D पर्यंतची हाईट आहे, म्हणजे परपेंडिक्युलर हाईट. ठीक आहे. आता बघा ADC घेतला म्हणजेच कुठला बघा ADC घेतला तर DC हा काय असणार आहे आपला बेस असणार आहे, DC हा बेस असणार आहे इंटू हाईट काय आहे आपली परत
एडी हा काय असणार आहे, हाईट असणार आहे, म्हणजे एडी. परत एकदा बघा, हाईट सेम आली, त्यामुळे हाईट गेट कॅन्सल झालेलं आहे. म्हणजेच राहिलं काय आपलं, तर बीसी अपॉन डीसी. म्हणजेच परत एकदा रिझन काय असणार आहे आपलं, तर बेस इन प्रपोर्शनेट. कधी, व्हेन हाईट्स आर सेम. ठीक आहे. आता बघा, फोर्थ जो क्वेश्चन आहे तो आहे आपला एरिया ऑफ अ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल PQC. आजचं लेक्चर जर तुम्हाला खरंच कळालं असेल तर हा जो लास्ट वन क्वेश्चन आहे हा मी तुम्हाला होमवर्कला दिलेला आहे आणि त्याचा आन्सर्स मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचंय. जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की एरिया ऑफ अ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC याचा रेशो काय येईल. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आन्सर कमेंट करा, व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.